प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत मायमोगाचो येवकार हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. सरवणकरांनी मेळयले पयले जैत. फाटी घेवपाक लायली लोधा प्रकल्पाक दिल्ली NOC. सीएम सांगता लायट रस्ते उदक मागीन आसतना दितात, आमकां मागूनय मेळनात ह्यो गजाली. सावरघाट लाटम बार्सेच्या लोकांनी मिडिया कडेन उक्तायली खंत. परशुराम जल्माचे जयंती निमतान पणजी, वास्को आनी शिवोले कार्यावळी. गौतम खट्टराच्या गोंयच्या साहेबा वयल्या विधानान घातलो खवदळ. आनी आतां खबरो विस्तारान. एकवट दाखयत सरवणकरांनी ग्रामसभेत लोधा प्रकल्पाक दिल्ली NOC फाटी घेवपाक लायली. 13 दिसांच्या आंदोलना उपरांत थळाव्या आंदोलकांनी प्रकल्प मुक्ती झोनांतलो पयलो पावंडो जिखलो. सेटलमेंट झोनांत घातलेली जमीन ग्रीन झोनांत हाडटात. नॉर्थ गोवा कलेक्टरान सनद रिवोक करची सरवणकरांनी मागला. रिझोल्यूशन नंबर 1 ही स्टॉप ऑर्डर इश्यू करपाची आणि तांकां नोटीस काडपाची, रिवोक करपाक लायसन पुलिसांक इन्फॉर्म करपाचे आणि 21 तारखेक त्यांचे स्टॉप 100% स्टॉप जावचे. हे कोणाक मान्य आसा तेणी हात तुम्ही ठराव घेतल्या त्याची अंमलबजावणी जावपाक जाय. कांयच प्रॉब्लेम ना. आम्ही मंगळारी सकाळी येऊन मिटींग घेता आणि सांजचे भोजन घेता. मीटिंग जाता बरें. व्हेरी गुड. गावातल्यो जमिनी आणि काजी शेतांचे बळी दिवन मये मतदारसंघातल्या सरवण कारापूर गावातल्या लोकांक माथ्यार लोधा प्रकल्प थापलेलो नाका देखून लोकांनी उक्तेपणान सरकाराच्या विरोधात आंदोलन चालू केले. आदल्या पंचायत मंडळान पक्षपात करून लोधा प्रोजेक्टाक परवानगी दिल्ली. ग्रामसभेत बायला भुरग्यांनी एकवट राखत एकचाराच्या बळग्यात दाखोवन दिले. सोमार दिसा अर्जंट मिटींग आखून लोधाक दिल्ली परवानगी फाटी घेवपाची नोटीस काडची तशेंच कायदेशीर सोपस्कार पूर्ण करपाचे वावराक लागचे असो थाराव ग्रामसभेन पास केलो. राइटली शोड दिस लँड एज एग्रीकल्चर लँड. एग्रीकल्चर लँड म्हणटा 2021 तेंच्यानी मिस्टेक केलेली आसा. सेटलमेंटान घातलेलो आसा. 2001 जो प्लॅन आसा तितून आमची एग्रीकल्चर लँड म्हणटा दाखयला वयला डोंगर. पंचायती सेक्रेटरी सांगले आसा फाल्यां तो इश्यू करतलो खंय. कळ्ळें? 20 तारखेक 20 एप्रिल 2026 हे पंचायतीन सेक्रेटरीन सांगलेलें आसा. पण सरपंचान बिकॉज सरपंच हेजेर सायन मारतली. सो सरपंचान डिसायड करूंक जाय बिकॉज फाल्यां अशें सरपंच रिजायन केले दुसरो जो मनीस आसा सकाळी सरपंचान रिजायन केले. डेप्युटी सरपंच मंडळी जी आसा ती आपण सरपंच जालेली. आपण त्या मिटिंगेक ऐका
सरपंच सांगतो आता हा एक रिक्वेस्ट करता एक रिक्वेस्ट करता सरपंच तुम्ही रिझाईन करच्या पयलीं जे साईन मारा कोर्टान आणि बाकीच्या सगळ्या ऑथॉरिटीज आसा गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज तिथून झगडपाक पुढे सरतली काय आणि त्या जाग्यार म्हणजे वयले जे 2 सर्वे नंबर आसा थंयसर कन्स्ट्रक्शन एक्टिविटीज हाडपाक दिवची ना फुडें हे प्लस आताचे जे रिझोल्युशन आसा प्लस पयलींचे 4 रिझोल्युशन आसा ही कारापूर सर्वंट पंचायत फुल्ली इम्प्लिमेंट करतली म्हटल्यार फुल्ली 100% ते फॉलो करतले टू प्रोटेक्ट म्हणजे गांव वाचोवपा खातीर सगळ्या लोकांक वाचोवपा खातीर आणि आमचे जे फुडले भुरगे येतले तांकां वाचोवपा खातीर कारापूर सर्वंट पंचायत प्रोएक्टिवली म्हटल्यार फुडाकार घेवन ही लढाई लढटले हो आमचो रिझोल्युशन आसा हे कोणाक सगळ्यांक मान्य आसा जाल्यार हय म्हणा 23 फेब्रुवारी 2024 लोधा प्रकल्पाक एनओसी दिवपाची आगळीक जाल्ली. पंच मंडळाचे भोवमत नासूनय त्या वेळा वयले कांय पंच वांगडी आतांय आसात. लोकांनी लोकशाहीची तांक दाखयत व्हडल्यान घोशणा दीत लोधा विरोधात परत एक फावट आवाज बुलंद केलो. ग्रामसभेत सगळ्या पंच वांगड्यांक आपापली भूमिका स्पश्ट करची पडली. लोकांक नाका आसत जाल्यार पंचायत आसूं वा सरकार सगळ्यांकच नमते घेवचे पडटा हेचो दिश्टावो दिलो. As per application received from Karapur Real Estate was placed in fortnightly meeting 23 फेब्रुवारी 2024. 23 फेब्रुवारी 2024 आणि Karapur Real Estate आणि एक application केलेले. कळ्ळें? त्यांना रोड एक्सेस जाय आसलो वयले प्रॉपर्टी. Where it has been resolved that this village panchayat has passed resolution number 8/11 त्यांच्यानी पास केला खंय. Right dated 23 फेब्रुवारी 2024. 23 फेब्रुवारी 2024 या दिवसा त्यांच्यानी मीटिंग घेतलेली ती कळेल that there is no objection for development of access road from the main highway Bicholim to Santini to survey number 19/2 to 17/2F 17/2L and 17/2/G of Sarvan village along with the internal roads between survey numbers 17/2F 17/2L 17/2G and 9/1 of Sarvan village for common public access road as per copy plan access. दुसरे म्हटलेलं असा त्यांच्यानी मायनॉरिटी असा तरी पण ते पास केला म्हटल्यार पळय कितली हुशार ते. आमकां हे ना की आज सोमते कशें सांगून आन्सर दिवपाक आमचे कडेन आम्ही अशें म्हणून सरपंचान की तुमची आता एक तुम्ही 5 ठराव घेतल्या त्यांची अंमलबजावणी करतले अशें म्हणूंक ना. बरोबर न्हू? आम्ही हेंची अंमलबजावणी करतले आणि फटाफट येतले. पण तुमच्या खातीर हांव तुमकां सांगलें न्हू एक 7 दिसाच्या आड मिटींग सगळ्या पंचांकडे आमकां आयकूंक जाय तेंची ओपिनियन. आणि हे म्हणटा पळय तेतून पयली स हेतून हांव ओपन आसले आणि हांव तुमच्या वांगडा सदांच आसतले. हांव म्हणटा कितें हेच्या फुडें सुद्दां जर आमकां थंय हें करचें पडल्यार तुमी सुद्दां आमच्या पुढे दिया फुडल्या पंचाकडे दिया ऐकून द्या. हे सगळं त्यांना सगळ्यांनी
कारखाने ती आसा पळय मिसेस म्हणजे हेजी कारखान्याची आवय ती सध्या एबसेंट आहा, पूण बाकी सगळे पंच मेंबर आहा पळय, सरपंच बीन, सेक्रेटरी आणि जो ऑब्झर्वर आसा तो प्रेझेंट आहा हांगासर सध्या. आणि त्यांच्या थ्रू आम्ही प्रत्येकाक विचारून घेतलेले आहा की बाबा तुम्ही गांवा वांगडा आहा का ना, तुम्ही ह्या प्रोजेक्टाक समर्थन करता जाल्यार तुम्ही समर्थन म्हणून सांगा. ते तांकां विचारलेले आहा आणि सगळ्यां कडसून एक मतान सांगलेले आहा की आमी ह्या प्रोजेक्टाक सहमती दिना, आमी हे रिवोक करतले आणि त्या बाबतीन तेंचेर चर्चा जाता. आमी ठराव मांडलेलो आहा. आणि आज मोठ्या संख्येन ग्रामस्थ कारापूर सरवणचे या गावात उपस्थित असले आणि सगळ्यान एक मतान हे आमचे 5 रिझोल्युशन आसा ते पास करून घेतलेले आसा. सो पयलो जो रिझोल्युशन आसलो आमी तांकां सांगलें कितें स्टॉप वर्क ऑर्डर इश्यू करपाची कन्स्ट्रक्शन सायटी खातीर आनी ती तेंच्यांनी इमिजिएटली बाय 21 एप्रील तेंच्यांनी ताका स्टॉप ऑर्डर दिवंक जाय. सेकंड पॉयंट आसलो भितर तांकां परमिशन जितले दिल्लेले आसा ते रिवोक करूंक जाय. थर्ड पॉयंट आसलो आमचो घेवन की तेंच्यांनी लिगल प्रोसेस जी आसा ते सगळें फॉलो करूंक जाय आनी हितून प्रोएक्टिवली म्हणजे पंचायतीन फुडाकार घेवचो. लोकांनी पंचायती बॉडी आसा तेंची सरपंच पंचायत फुडाकार घेवन प्रोएक्टिवली सगळे लिगल प्रोसेस आसा ते फॉलो करपाचे. ऑल ऑथॉरिटीज जे इनवॉल्व आसा तांकां कन्सर्न ऑथॉरिटीज तांकां सगळ्यांक लेटर करून इन्फॉर्म करपाचें. दुसरो आनीक एक पॉयंट जो आसलो तो रिजनल प्लॅना विशीं जो आसा. रिजनल प्लॅन 2021 जी सर्वे नंबर 148/0 आसा आणि 176/1 आसा ती तेंच्यांनी सेटलमेंट झोन दाखिल्लेली आसा. सो आमी तांकां ऑब्जेक्शन काडलें आसा, कितें पॉयंट आहा तो तांकां मेन्शन केल्लो आसा, डिस्कस केलो आसा. सो तांकां सांगलां की एज पर 2001 रिजनल प्लॅन परत ग्रीन झोनान हाडूंक जाय, ऑर्चार्ड हितून हाडूंक जाय म्हणून सांगलें. आनी जो लास्ट पॉयंट आसा तो सांगला की नॉर्थ गोवा कलेक्टराक तेणी लेटर बरोवपाचें की कन्वर्जन जी दिल्लेली आसा ती तेंची रिवोक करपाची. हे सगळे आमी 5 आमचे जे पॉयंट आसा ते आमी पंचायतीक एक मतान आमी रिजोल्युशन पास करून घेतलेलें आसा आणि तेंच्या कडसून एक्सपेक्टेशन करता की बेगींतल्या बेगीन तेंच्यांनी दिला की आमकां फाल्यांच ते स्टार्ट करतले म्हणून प्रोसेस. सो आमी वेट करतले की आमकां कसो रिप्लाय दिता ते, आनी जर तरी ते फाटीं सरता जाल्यार आमचो नेक्स्ट कोर्स ऑफ एक्शन आमी घेवपाक फुडें आसता. देविया राणे आणि प्रमोद सावंत दोघांच्या मतदारसंघाच्या शेजारी मतदारसंघात 15 दीस आंदोलन चालले. लोकांनी प्रमोद सावंत आणि विश्वजित राणेचे नाव घेऊन आरोप केले. त्या उपरांत देविया राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंताक रिपोर्टरांनी ह्या मुद्द्याचेर प्रश्न विचारले. जाप दिवचे बदला वग्गी वचून गाडयेत बसप दोघांनी पसंत केले. सीएमान तर अक्षय तृतीयेच्यो रिपोर्टरांक शुभेच्छा दिल्यो. काल तुमच्या ऑपोजिशनान तुमचें नाव घेतलं की तुम्ही झाडां बीन कट करूंक तांकां परमिशन दिला म्हणून. काय सांगिना मॅडम? मॅडम कितें कमेंट दिया न्हू मॅडम? लोकांचेर काय ना मॅडम, सांगा न्ही मॅडम. लोधा प्रोजेक्ट कारापूरचे लोक बसल्या प्रोटेस्टात. कुठली झाडां कापल्या म्हणतात तुम्ही लक्ष दिले. अक्षय तृतीयेच्या सगळ्या जणांना खूप खूप शुभेच्छा. ऐकू येऊ ना सर? अक्षय तृतीयेच्या तुमच्या सगळ्या जणांना खूप खूप शुभेच्छा. ओके बरें सर. लोधा प्रोजेक्ट काय गव्हर्मेंटा सीएम सांगता लायट, रस्ते, उदक मागीन आसतना दितात, आमकां मागूनय ह्यो गजाली मेळनात. धनगर समाजाचे सरकार सेगीतपणान अन्याय कित्याक करत आयला? सावर भाट लाटम बार्सेच्या लोकांनी खंत उक्तायल्या. आमचे 100 ते 110 धोण आसा आणि तांकां एक टँकर धाडटा आणि ती एक टँकरीन 100 ते 110 धोणांक न्हावपाक आणि जेवण करपाक उदक पावना. थंय 70 ते 80 घरां आसा आणि आमचो मुख्य धंदो आमच्या लोकांचो जो आसा तो गोरवां पोसपाचो. आमकां गोरवांकूय उदक जाय पडटा आणि पिवपाकूय उदक जाय पडटा. थंय आनी उदकाचो सोर्स काय ना. त्याच्या उपरांत आमी जानेवारीचे 4 तारखेक मुख्यमंत्र्याकूय एक निवेदन दिलें आणि मुख्यमंत्र्याचो रिमार्क घेवन आमी चीफ इंजिनियराक सबमीट केले. तेजेर अजून कांयच एक्शन जावंक ना. आमचें सरकार म्हणटा की आमी अंत्योदय तत्वाचेर काम करता आणि लोकप्रतिनिधी सांगता आमचे की आमी लायट, उदक आणि रस्तो म्हाका नासतना दिता. तुम्ही म्हाका नासतना दिता ती खरी गजाल, पूण आमी मागोनूय तुमकां जर तुमी जर आमकां दिना
असो धनगर समाजाचेरूच अन्याय कित्याक? ह्या आयज ह्या जगान कशें आहा उदीक लायट आनी हे इम्पॉर्टंट आहा आनी तेच आमकां अजून मेळना आनी आमी झगडटा कित्याक लोक खंय पावले आनी आमी आजून उदकाकूच झगडटा कितलींशीं वर्सां जालीं उदकाक लागून झगडत आहा आमच्या लोकांची गोरवां आहा बोकडां आहा आनी हे लोकांनी जगप कशें आमी जे बोरींग आहा ते बोरींग ते कलम येयले त्या उदकाचे आमी आयज रांदला सकाळीं आनी डेली आमी तेच करता ते बोरिंगाचें उदीक पिवप की ना तेची टेस्ट करून पळोवपाक जाय पिवपाक लायकीचें आसा काय ना ते आनी मागीर हे लोकांक खावपाक दिवपाचें आनी हांगा वयचें पडटा पाणी हाडपाक आनी आतां धोणाकूय पाणी ना न्हावपाकूय पाणी ना पिवपाकूय पाणी ना भुरग्यांची आहा सगळी आहा उमोकूय पाणी ना येयल्ले आसा खंय खंय वयता 3 किलोमिटर आमकां वयचें पडटा व्हाळाक पाणी 3 किलोमिटर आहा थंय वचपाक आनी येवपाक आमकां कितको टायम जावं तो पळयात रस्तोय ना वयपाक हर घर नल से जलचे धोल सगळीच कडेन फुटल्याचे दिसून येता. घराघरात नळ मोदी सरकारानच पावयले असे देविया राणीन निकतेच एके पत्रकार परिषदेत ठासून सांगले असले तरी लाटंबारसेच्या लोकांनी मात्र विदारक सत दाखवून दिला. ते म्हणतात लाटंबारसेच्या सावरधाट वाठारात उदकच येना आमकां सोडातच गाई गोरवांची उदकाची मारामार चालल्या इकडेन तेंच्यांनी बोट दाखयले. PWD आमदार मंत्री मुख्यमंत्री सगळ्यांकडे वचून जोती झरयली परिणाम शून्य. पळयात उदका पुरवणेचो गोंयांतलो फॅक्ट. आयज सावरधाटीतले सगळे 2 गण आमचे PWD ड्रिंकींग वॉटरचो साहेब आसा ताका मेळपाक येयल्ले. गेले 8-10 दीस सावरधाटीन उदीक ना. कांय घरांक येता कांय घरांक उदक येयना आनी जर पयशे जाल्यार आमचे 100 ते 110 धोण आसा आनी तांकां एक टँकर धाडटा आनी ती एक टँकरीन 100 ते 110 धोणांक न्हावपाक आनी जेवण करपाक उदक पावना. सो तेज्या कारणान हे आमचे सगळे 2 गण हांगा साहेबाक विचारपाक येयल्ले पूण आमकां ऑफिसान कोणूच मेळ्ळो ना. येई म्हणटा तो आगा तो आपूण खंय तरी भायर आसा पाळी खंय तरी आसा दुसरो TA आसा तो ना ऑफिसान. तर आमकां ऑफिसान हांगा साहेब कोण मेळूंक ना आनी आमी फाटल्या फावटी जानेवारीचे 1 तारखेक हांगा येयल्ले आनी निवेदन दिल्लें की आमकां सावरधाटीन जवळ जवळ 300-350 पॉप्युलेशन आसा आनी थंय 70 ते 80 घरां आसा आनी आमचो मुख्य धंदो आमच्या लोकांचो जो आसा तो गोरवां पोसपाचो. आमकां गोरवांकूय उदक जाय पडटा आनी पिवपाकूय उदक जाय पडटा. थंय आनी उदकाचो सोर्स काय ना. तर आमी रिक्वेस्ट केल्ली एक रिक्वेस्ट लेटर दिल्लें की आमचो उसप जंक्शनाच्यान सावरधाटीन एक सेपरेट लायन प्रपोज केल्ली जेणे करून आमठाण्याच्यान जी लायन येयला ती सावरधाटीन एक सायडीन कंप्लीट क्लियर जातले आनी जी उसपाच्यान लायन येयला ती दुसरी सायड क्लियर जातली आनी उदकाचो प्रॉब्लम सॉल्व जातलो. तेंच्यांनी आमकां सांगलेलें की आमी विचार करता ट्राय करता म्हणून. तेच्या उपरांत आमी जानेवारीचे 4 तारखेक मुख्यमंत्र्याकूय एक निवेदन दिलें आनी मुख्यमंत्र्याचो रिमार्क घेवन आमी चीफ इंजिनियराक सबमीट केले. तेचेर अजून कांयच एक्शन जावंक ना. आमचें सरकार म्हणटा की आमी अंत्योदय तत्वाचेर काम करता आनी लोकप्रतिनिधी सांगता आमचे की आमी लायट उदक आनी रस्तो म्हाका नासतना दिता. तुमी म्हाका नासतना दिता ती बरी गजाल पूण आमी मागोनूय तुमकां जर तुमी जर आमकां दिना असो धनगर समाजाचेरूच अन्याय कित्याक हो म्हाजो प्रश्न आसा सरकाराक. वचत थंय धनगर समाजाचेर अन्याय आसा. आयज पळसकाटा म्हण थंय अन्याय. आयज फोंडा कवळे म्हणटा थंय लोकांक आमच्या रस्तो ना. आयज सावरधाटीन आमच्या उदक ना. असो अनेक जाग्याचेर धनगर समाजाचेर अन्याय. ह्या धनगर समाजान सरकाराचें केलां तरी कितें असो म्हाजो प्रश्न आसा. हांव सरकाराक मुख्यमंत्र्याक PWD मिनिस्टराक हात जोडून विनंती करता की आमचो जो गेली कित्येक वर्सांचो उदकाचो जो प्रश्न आसा तो सॉल्व करा आनी आमकां ह्या सगळ्या हेतूनसून मुक्त करा इतलीच आमची मागणी. एक काळ असलो लोकांक खास करून विशिष्ट समाजातल्या लोकांक गांवाकुसा वयल्या व्हाळांतलें उदक पिवचें पडटालें. विकासाच्या नांवान सरकारान हर घर नल से जल सारकिल्ली स्कीम हाडली पूण ती गांवांनी पावचे आदी झिरपली. म्हणूनच तर सावरधाट लाटंबारसेचे धनगर भाव सांगतात 3 किलोमीटर पयस व्हाळार वचून उदक हाडचें पडटा. लायनीचो मनीस सापडना. PWD ऑफिसांनी गेल्यार इंजिनियर सापडना. मंत्री मुख्यमंत्री हय म्हणूनय कांयच करिनात. ह्या निमतान गोंयची शॉकाद स्थिती जगा मुखार येयल्या. आमकां व्हाळाक वयचें पडटा पाणी हाडपाक आनी आतां धोणाकूय पाणी ना न्हावपाकूय पाणी ना पिवपाकूय पाणी ना भुरग्यांची आहा सगळी आहा उमोकूय पाणी ना येयल्ले आसा खंय खंय वयता 3 किलोमिटर आमकां वयचें पडटा व्हाळाक पाणी 3 किलोमिटर आहा थंय वचपाक आनी येवपाक आमकां कितको टायम जावं तो पळयात रस्तोय ना वयपाक आनी पाणी खंय ना तो फार्मार तो दुसरो पाणी सोडपाक येता न्हू तो परत आमकां पाणी पावला काय न पावला ताका खबरूच ना पाणी यायची सगळी हटाला भोवता काढून उडय नाका आमकां तूं आयज 8 दीस जाले
पाणीच ना आमकां कितें करपाचें आमी हेचे फुडें कितें करपाचें आमची सांगा पळोवया तुमी कितें करतलो आमी सांगा ऑफिसान वचून सांगा म्हणटा ऑफिसान येयल्यार अशी पब्लीक जाल्यार झेडपी पद्माकर मळिकाच्या म्हणण्याप्रमाणे सगळें कितें आलबेल आसा, भिवपाची गरज ना. लोकांक टँकरींतल्यान उदक दिवप खंय चालूच आसा. हे लोक बेश्टेच आड्डी मारतात. 3 म्हयने उदक ना म्हणून सांगतात तें शक्यच ना. आयकात लोकप्रतिनिधीक. जाल्यार हांगा पळय जाल्यार एक 20-25 भुरगे आसा सावर दाटीत उदीक ना म्हणून. पूण हेच्या पयलीं जर समज तेंच्यांनी काल पयर किंवा सुद्दां उदक ना म्हणून हेंच्यांनी कोणाक म्हाका तरी दिसना आमदाराक सांगला किंवा एज अ झेडपी म्हणून म्हाका सांगला अशें. हांगा येयला तेन्ना दिलीपान म्हाका एक कॉपी दिल्ली आसा फाटली रेफरन्स नंबराची. तेचें कितें इंटिमेशन जालां म्हणून ताका सांगलें हांवें ते कन्सर्न इंजिनियरा कडेन उलोवन हांव पळयतां म्हणजे आमच्या लोकांचो प्रॉब्लम सॉल्व करपाक जाय म्हणून. आनी हे हांगा येयल्या उपरांत जेन्ना सांगता की 3 म्हयने उदक ना म्हणून अशें तरी शक्य ना. कित्याक आमचे कन्सर्न इंजिनियर आसा किंवा आमचे आमदार आसा हे बाकीचे जे राजकारण जर सायडीक सोडले एज अ ग्रामस्थ किंवा आमच्या लोकांचे आमचे लोक आसा तेंचे प्रॉब्लम सॉल्व जावंक जाय ह्या दृश्टिकोनातून जर पळयले जाल्यार मॅक्झिमम फायले आमी मूव करता. फक्त जे हाय डेन्सिटी म्हणजे हाय लेवलाचेर जी घरां आसा 4-5 घरांनी तेंचो उदकाचो प्रॉब्लम सॉल्व जावंक ना अजून. तेचो प्रयत्न चालू आसा. आनी गव्हर्मेंटाच्या माध्यमातून जर पळोवंक गेले कन्सर्न सीएमाच्या किंवा कन्सर्न PWD मिनिस्टराच्यातून सगळे फायली स्वता आमचे जे इंजिनियर आसा कन्सर्न ऑफिसर आसा ते मुवमेंट करता. सो ऑन द स्पॉट आयज सांगले की फाल्यां प्रॉब्लम सॉल्व जावंक उदकाचो सेकंड कित्याक लायन घालपाक जाय कनेक्शन मारपाक जाय तांकां प्रोविजनल टँकराची अरेंजमेंट करूंक शकता. आनी हे जे म्हणटा पळय 8 दीस आमी रेग्युलर करपाली प्रॉब्लम सॉल्व आसा. वडावली आमचे मळिकाच्या घरा कडेन आसा कलंगूटकराच्या तांकां टँकरीची आमी अरेंजमेंट करप चालू आसता. परशुराम जल्माच्या दिसा निमतान पणजी, वास्को आणि शिवोली घडोवन हाडलेल्या कार्यावळीक मुख्यमंत्री, भाजपा गोंय प्रदेशाध्यक्ष दामू नायक आणि हेर आमदारांनी हजेरी लायली. परशुराम का स्टैचू ऑलरेडी मांडवी के इस साथ पे हमने पहले से यहाँ पे स्टैचू उभारा था. आज परशुराम जन्मोत्सव है और इस जन्मोत्सव मनाने के लिए परशुराम राष्ट्रीय ट्रस्ट और हमारा डायरेक्टर ऑफ इंफॉर्मेशन डिपार्टमेंट की तरफ से ये 7 दिन का परशुराम आरती महोत्सव और साउंड एंड लाइट शो यहाँ पे आज से हमने शुरू किया है. मैं पूरे मैंने गोवा वासियों को भी बहुत बहुत अभिनंदन करता हूँ और आगे आने वाले 7 दिन साउंड एंड लाइट शो और कथा जो इस यहाँ पे प्रोमिनार पे होने वाले इस कथा सुनने के लिए परशुराम जी के भक्त और साउंड एंड लाइट शो देखने के लिए सभी लोग यहाँ पे आए और ये परशुराम जी का आरती कथा और इस साउंड एंड लाइट शो में भाग ले असे ही मैं कहूँ. सगळ्या सुवातांनी उलोवप्यांनी परशुरामाची व्हडवीक सांगली. पण मुरगांवचे कार्यावळीत गौतम खट्टरान वादग्रस्त उलोवप केले. सध्या गोंयभर सगळ्या पावंड्याचेर तेचो निषेध चल्ला. खट्टरच्या विधानाचो मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी समाचार घेतलो. ऐकात. जे भायले वचून येता तांकां तांच्यांनी म्हाका दिसता गोंयांतली कम्युनल हार्मोनी डिस्टर्ब करची न्ही आनी आयोजकांनी तांकां पयल्यान पयलीं समज दिवपाची गरज. आमी तेजेर ऑलरेडी FIR रजिस्टर्ड केला. तो कोणीय आसूं न्ही जर FIR रजिस्टर्ड केला फुडली इन्क्वायरी करता तेजेर कारवाई करता. तुमचो आमदार माविन गुदिना आशिल्लो त्या स्टेजीर खरें म्हणजे एक्चुली तेज्या वेळारूच ताका स्टॉप करपाक जाय आशिल्लो. पण केन्ना केन्ना कसं सडनली जायना. एकदां कितें सांगप कितें ना ह्या द्विधा मनस्थितीत उरता म्हणून कदाचित तशें जालां आसतलें. बट ताजेर FIR रजिस्टर करपाक म्हणजे सरकार फाटीं रावूंक ना. FIR रजिस्टर ऑलरेडी रातीच केलें. आयज आमी सावथ कलेक्टराक मेळपाक गेल्ले आनी आमी कंप्लेन ते कडेन रजिस्टर केलेले आसा आनी तशेंच करून डिस्ट्रिक्ट कलेक्टर आनी CMकूय बरयल्लें आसा की हो गौतम खट्टर आनी श्रीहरी अकले म्हणून सो मिटिंगेक गेल्ले भगवान परशुराम जन्मोत्सवाक मुरमुगांव. आतां ह्या मनशान जो कट्टर पळय आसा तेणेन he has made statements which hurts the religious sentiments of the minorities in Goa, especially the Muslim community as well as the Christian community. आता आमी सरकाराक सांगपाक सोदता आनी कलेक्टराकूय सांगपाक सोदता की आदलो चीफ मिनिस्टर बाब लेट मनोहर पर्रीकरान जो प्रमोद मुतलीक आशिल्लो चीफ ऑफ श्री राम सेना तेणेन ह्या मनशाक बॅन केलो गोंयांत बाय इवोकिंग सेक्शन 144. सो आमी कलेक्टराक मागता की सेक्शन 144 इम्पोज करपाक आनी ह्या मनशाक कट्टर आनी जे मनीस हेट स्पीच करता जे पर्टिक्युलर कम्युनिटीक टार्गेट करता आनी पीस अँड ट्रँक्युलिटी जे
इफेक्ट करता हांकां ताबडतोब बॅन करचे म्हण गोंयांत हाडपाक आनी की जे मंत्री आशिल्ले थंय माविन गुदिनो ही इज अ मिनिस्टर आनी तो सदांच फात मारून सेंट झेवियर फिस्टाच्या फेस्ताक तो सदांच मासाक थंय बशिल्लो दिसता आमकां. जेन्ना तो फेस्ताकूय बसता आनी तो असल्या मांचेरूय बसता जेन्ना अशें स्टेटमेंट जाता वॉट इज द मेसेज ही इज सेंडींग. सो आमी डिमांड करता पयलो म्हळें दॅट मिस्टर माविन गुदिनो नीड्स टू रिजायन फ्रॉम हीज मिनिस्टर्स पोस्ट. ताजी जी जबाबदारी आशिल्ली ही शूड हॅव स्टॉप दॅट स्पिकर फ्रॉम मेकिंग दॅट स्टेटमेंट आनी ताणें थंयच्यान स्टेजी वयल्यान उठून वचूंक जाय आशिल्लो. हीज सायलन्स मिन्स दॅट ही हॅज एंडोर्स दॅट स्टेटमेंट. तोच न्ही आनीक 2 BJPचे आमदार आशिल्ले संकल्प आमोणकार आनी ताजी साळकार ह्याय आमदारांनी आनी माविन गुदिनोन रिटर्न एपॉलॉजी दिवंक जाय अशें आमी मागता. सो फर्स्ट ऑफ ऑल आवर डिमांड इज मिस्टर माविन गुदिनो शूड रिजायन एज मिनिस्टर फॉर हीज शेमफूल कंडक्ट and his hypocritical behavior, and all 3 of them should give a written apology to the people of Goa. आमगे एक कंप्लेन येयल्ली वास्को तेजेर आमी FIR रजिस्टर केला. FIR रजिस्टर करून आमी तेजेर इमिजिएटली आमी कंप्लेनीचेर एक्शन घेवन FIR जालें. आयज म्हाका 2-3 जाण मेळपा येयले. फर्स्ट आम आदमी पार्टी येयले, तेजे उपरांत वॉरन आलेमो येयलो, तेजे उपरांत प्रतिमा येयले आनी एक ती 4 जाण येयले म्हाका मेळपाक. ही तेमची म्हणपा लागले ते कंप्लेन हें जाला तो कोण गौतम खट्टर म्हणून वास्को एक इन्सिडेंट जाला तेणें त्या कंप्लेनीक आसा की तेणें आमचो गोंयचो साहेब सेंट फ्रांसीस झेवियर हेजेर तो एगेन्स्ट उलयलो आनी ते तेंगे येना ते प्रमाणे आमी तेंका एश्युरन्स दिला आमी पण प्रायोरिटी आमी कितें आसा तें इन्व्हेस्टिगेशन करतले म्हणून आनी कायद्यान कितें बसता तें करतले म्हणून सांगता. FIR कालच फायल जाला आसा आनीक इन्व्हेस्टिगेशन चालू आसा. say something wrong about other religion. आता आपल्या धर्माचे कितें बरें आहा तितलें तुमी उलयात, बट गोंय म्हणटा तें आमचें एक स्टेट वेर वी ऑल लिव युनायटेडली. हिंदू धर्माचे जेन्ना परबी कोल्ली फेस्तां आसता आमी वयतात, क्रिस्तांव वयतात, हिंदू लोक आमगेर येता क्रिसमसाक. दीस इज हाव वी लीव. तेक आमी गोंयकारपण म्हणटा तें हें आनी हें कितें जालें स्टेजीचेर इट्स रियली रॉंग. एंड इन फ्युचर एनीबडी whoever wants to say something about their religion, they are free to say something, anything good about their religion, but don't say anything bad about other religion. This is completely wrong. माफी मागची अशें दिसता. माफी मागूंकूच जाय. कोण उलयला जाल्यार इट्स रॉंग तितलें हांव सांगता. गव्हर्नमेंट एक्शन घेतलो तेजेर दॅट आय डोंट नो ते कारण इट इज फंक्शन म्हाका दिसता तें गव्हर्नमेंटाचें न्ही, इट इज समबडी NGO's फंक्शन, बट ते उलयला जाल्यार इट्स रॉंग. आपली थंय तुमचे मंत्री आशिल्ले, आमदारूय आशिल्ले पार्टीचे, ते म्हाका दिसता म्हाकाय खबर म्हाका आतां येतकच मॅडमी कडल्यान आय वॉज इन दिल्ली, सो हांवें तें पळयतकच म्हाका कळ्ळें की मागीर म्हाका दिसता ते ऑर्गनायझरांनी कितें तरी सॉरी मागप कितें तरी अशें कितें तरी प्रेस कॉन्फरन्स वगैरे केले आनी तेंच्यांनी जस्ट आमी आमकां हें नाशिल्लें अशें कितें तरी केलें, बट इज रॉंग. I strongly condemn what has happened, insulting St. Francis Xavier, and it is hurting all the devotees, all the followers of St. Francis Xavier. हातून एक पॅटर्न आसा, ह्या BJP सरकारान हो पॅटर्न केल्लो आसा, सिस्टमॅटीक कॅल्क्युलेटेड मुव्स. वास्को जालो, काल पणजे जालो. नाव हे कित्याक करतात? टू हायड द फेलियर. दे आर फेल्ड एज अ गव्हर्मेंट, फेल्ड इन गव्हर्नन्स. वास्को पळय, एक मंत्री आसा, 2 MLA आसा BJPचे. पणजे तांचो प्रेसिडेंट आसा आनी ताजे उपरांत रोखडो चीफ मिनिस्टर आयला. सो आय थिंक सो हे कोणाक BJP सरकारान कोणाक हाडटात ते आनी हांगा स्टेटमेंट्स दिता टू हर्ट रिलिजियस सेंटिमेंट्स, where the devotees of St. Francis Xavier are from all communities. Whether it is Catholic, Hindu, Muslim, all go there. So, this is what they are trying to target, put a divide among the communities. हे गोंयान
सक्सीड जावचें ना. गोवा is an epitome of communal harmony. You know, for centuries we have lived as brothers and sisters. So this pattern of BJP I strongly condemn, and the people will reject all these attempts. The more the government fails on all fronts, whether it is security, safety of women, inflation, unemployment, drugs, prostitution, all sorts of things are thriving under this BJP rule, under Dr. Pramod Sawant Sarkar. And to cover up and divert attention, हे सगळे करतले. हांव गोंयकारांकूय सांगता, we will do whatever possible to take action against this such attempt, but we will also maintain our calm and also maintain communal harmony. जे आमकां सदांच आमी भाव भयणी कशे सगळे धर्माचे लोक हांगा गोंयांत रावल्या पळय ते, हे सगळे भायल्यांक हाडून झगडी लावपाचो हो पॅटर्न. फाटल्या सप्तकात हुस्को करपासारक्यो घडणुको घडल्याचे दिसून आयला. वेगवेगळ्या घडणुकांनी 9 जाणांक मरण आयिल्ल्याची म्हायती मेळ्ळ्या. आयतारा 4 जाणांक मरण आयिल्लें, शेनवारा 3 जाणां आनी शुक्रारा 1ल्याक मरण आयिल्ल्याची म्हायती मेळ्ळ्या. केपीच्या साळावली कालव्यात 2 जाण बुडले. कालव्यात ते न्हावपाक गेले अशें सांगतात. कालव्या लागसार उबी आसलेली मोटरसायकल वाटेवयल्यान वचपी मनशाक दिसली आनी त्या उपरांत ही घडणूक उजवाडाक येयली. वाठार तपासतना उदकांत उफेवपी 2 मडी दिश्टी पडली. थळाव्यांनी पुलिसांक खबर दिली. केपीच्या पुलीस स्टेशनान उजो पालोवपी दळा वांगडा धांव घेत कुडी काडल्यो. हे घडणुकेक लागून परत एक फावट थळाव्या लोकां मदीं सुरक्षेचो हुस्को निर्माण जाला. शिरगांवचे जात्रेच्या प्रशासनान पूर्व तयारी केल्या. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान मॉक ड्रिलाचो नियाळ घेतलो. संबंधीत प्रशासकीय यंत्रणांक कांय सुचोवण्यो दिल्यो. हे खेपे शिरगांवचे जात्रेत कोणाचीच मस्ती खपोवन घेवचे नात अशी तंबी मुख्यमंत्र्यान दिल्या. पोरू प्रशासनाच्या गचाळ नियोजनान कांय भक्तांचे बळी घेतले. ते फाटभुंयेर अंदू सरकारान ताकय फूक मारून पिवपाचे यत्न केल्यात. मुख्यमंत्र्यान सांगलें, बेशिस्त भक्तां आडच न्हू, आडमेळी हाडपी धोरणांचेरय हे खेपे कारवाय जातली. प्रशासन खर पावलां उबारतलें. कोणाकच त्रास करिनासतना जात्रा जावची. प्रमोद सावंतान अपेक्षा उक्तायल्या. प्रत्येकाची ड्युटी टायम हो प्रत्येकाक घालून दिल्लो आसा. हांवें ताका सांगपाचो गरज ना. पुरू जाल्ल्या इन्सिडंटाच्या उपरांत आमकां घेवपाक जाय तेच्या पेक्षा चड प्रिकॉशन्स आमी ह्या वर्सा घेतल्या. आनी म्हाका दिसता आमची सगळ्यांची म्हणजे सगळ्यांची ही जबाबदारी आसा. आनी सगळ्यांची जबाबदारी आसल्या कारणान खंयसरूच तो एखादो लोकेशन हाडलो किंवा एखाद्या लोकेशनाचेर कितें इन्सिडंट जालो आमी फुडें वचून लोकांक मदत करपाचें काम हें आमी सगळ्या जाणांनी करचें पडटलें. म्हणून तें पुलिशेचें काम, तें कलेक्टराचें काम किंवा तें फायराचें काम ना किंवा तें दोतोराचें काम न्हू. कितेंय जरी इन्सिडंट जालो एट इज आवर ड्युटी. लोकांचो खंयसरूच म्हणजे हांव तर म्हणटा की लोकांक कसल्याच पद्दतीचो इजा जावंक जायना हें आमी सगळ्या जाणांनी पळोवचो पडटलें. एखादो पडलो, एखादो पडलो करता आसत आनी कोण जर मस्ती करता आसत जाल्यार ताका ओळून भायर काडपाचें काम तितकेंच आमी करचें पडटलें, इन्क्लुडींग दोन. म्हाजें तर स्पश्ट म्हणणें आसा. कारण बरेचशे फावटी हातून आमी ताका हात लावंक जायना, ते दादागिरी करता हितून चलचें ना. म्हाजें स्पश्ट म्हणणें आसा. देवी लयराईच करूनच सांगता, आमकां कोणाची थंयसर आमकां जिवाची पयली काळजी घेवपाक जाय. ताच्या खातीर आमकां कोणायकूय जरी कोणूय अशा पद्दतीन मस्ती करता आसतना दिसलो आसत जाल्यार ताका गर्देंतल्यान पयलीं सायडीक काडप हें सगळ्यांचें आमचें पयलीं काम आसा. जाल्यार ताका पुलीस कटोवनी आत्तां जशें सांगलां आपल्या कडेन एकट्या कडेन जायना, वी कॅन कम्युनिकेट वीथ अदर्स. म्हणजे बाकीचो जो आसा ताका रोखडें कम्युनिकेट करून ताका सायडीक काडप. इट इज अ होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द एडमिनिस्ट्रेटीव सगळ्या स्टाफाची आसा. परत अशा पद्दतीचो इन्सिडन्स हांगा केन्नाच जावचो न्ही ही खबरदारी आमी सगळ्या लेवलाचेर. म्हाका खबर आहा आमचो डेप्युटी कलेक्टर आनी डेप्युटी कलेक्टर बिचोले, PI बिचोले आनी PI बिचोले स्पेशली फाटले गेले कंटिन्युअसली कितले दीस आमी ज्या जाग्यार रोड फायटींग करपाक जाय ते रोड फायटींग केल्या. ज्या ज्या जाग्याचेर आमकां प्रिकॉशन्स घेवपाक जाय तितकी घेतल्या. आनी इन्क्लुडींग आमकां जात्रेचो एक दीस तो म्हत्वाचो आसा. हांवें ऑलरेडी आतां SP लॉ ताका इन्स्ट्रक्शन दिलां. पर्टिक्युलरली एक थोड्या वरां खातीर आमी जो कंजेशन पिरियड आसता तो जर तितको 30-40 मिटर रोड जरी आमकां बंद करचो पडलो आसत जाल्यार बंद करप. म्हणून हांव पब्लिकाक आनी धोरणाकूय आव्हान करता की तांच्यांनी जात्रेच्या ह्या दिसा खंयसरूच कोणाची कसलीच मस्ती करची न्ही. आनी जाता तितको म्हणजे जाता तितके ल्हान भुरग्यांक आनी जाणट्यांक ह्या जात्रेच्या क्रावडाक पासून सायडीक दवरचें किंवा दर्शन घेवपाक जाय. मागीर उरलेले खूब दीस आसा
कारण स्पेशली रोडा तांकां प्रायोरिटी दिवची आनी तांच्यांनी जाता तितलें म्हणजे तांकां अंगणांतल्यान वचपाक जाय, देवीचें दर्शन घेवपाक जाय, तांकां प्रायोरिटी दिवची. एजेड पर्सन आनी भुरग्यांक म्हाका दिसता जात्रेच्या दिसा एवॉयड करप हें अत्यंत गरजेचें आसा. हांव तर म्हणटलो की जात्रेच्या दिसा अशा एका गरजे पासून तुमी पयस दवरात आनी ॲडमिनिस्ट्रेशनांतल्या सगळ्या स्टाफाक आमच्या सहकार्य करचें. जात्रेचे फाटभुंयेर शिरगांवचो वाठार 4 क्षेत्रांनी विभागला. दरेका क्षेत्राचे फुडारपण एक पुलीस इन्स्पेक्टर करतलो. वाठारांत 400 वयर पुलीस कर्मचाऱ्यांक ड्युटी घातल्या. नाका थंय उबी केल्लीं वाहनां क्रेनींच्या आदारान उखलून व्हरतले. इमर्जन्सी खातीर पुलिसांची मोटारसायकल गस्तय आसतली. उत्तर गोंय पुलीस अधीक्षकान सांगलें. ट्रॅफिक अरेंजमेंट आसा सर एंटायर एरिया आमी जर 4 सेक्टरांक डिवायड केला. प्रत्येक सेक्टराचो इंचार्ज इन्स्पेक्टर जाता सर आनी डिवायस बॉय आनी एसपी सुपरवायझर आसा. टोटल सर 420 स्टाफ सध्या डिप्लॉय केला सर इन 3 शिफ्ट सर प्लस 40 एडिशनल मळ्ळा सर. आनी सर 3 क्रेन दवरल्या सर आमी डिफरंट लोकेशनाचेर आनी एक व्हडली क्रेन आमी अस्नोडा जेडीसी बस स्टँडार दवरल्या. प्लस सर दिस टायम आमी पेट्रोलिंग दवरला. सगळे कॉन्सन्ट्रेट हांगा आसा म्हणजे येता वता जे रूट आसा फिजिकल एरिया ते हाजेर सर मोटरसायकल पेट्रोलिंग दवरला सर. प्लस सर ट्रॅफिक स्टाफाक सर आज मिटींग जालें, काल हेडक्वॉर्टर जालें. प्लस सर ट्रॅफिक एडवायजरी सर आमी प्रेसाक सगळी दिल्ली आसा सर. आतां हांगा बाय दिल्या सर आनी आमचे PIन सर एक ड्रोन कॅमेराचेर व्हिडिओ केला सर लोकांक तोय आमी पब्लीश केला सर की लोकांनी पळोवपाक करपाचें. आतां सर हांगा एड्रेस करतना सगळे आमचे ऑफिसर प्लस आमचे डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ऑफिसरांक रिक्वेस्ट केल्या जे पार्किंग लॉट आसा तातूंतच ताणें पार्क करपाचें. रिपीटेड व्हेहिकल भितर फॉर एग्जाम्पल सर DM नॉर्थ आनी एक स्पेशली डिस्ट्रिक्ट संबंधित बायला रिझर्वेशन बिल आणि 131वी घटना दुरुस्ती करपी परमिशन विधेयक नापास जालें. काँग्रेस आणि काँग्रेसीचे इश्ट पक्ष बायलांच्या उदरगतीच्या विरोधात आसात अशें म्हणत गोंय भाजपान निशेध केलो. भाजपा खासदार सदानंद शेट तानावडे सांगता भाजपान बायलांक रिझर्वेशन दिवन राजकीय मळार योग्य संद दिवपाचो प्रामाणीक प्रयत्न केल्लो. ह्या विधेयकाक विरोधकांनी विरोध केलो आणि ते पास जावपाक शकले ना. भारतातल्या महिलांचेर विरोधकांनी अन्याय केला अशें म्हणत काँग्रेस पक्षा सयत सगळ्या विरोधी पक्षांचो त्यांनी निषेध केला. लोकसभे भितर 543 संसदा भितर केवळ 74 महिला आसात. केवळ 14% जे आसात ते महिला आसात. 4123 देशभरा भितर हे आसात MLA आसात. त्या सगळ्या हातूंतले जर आमी विचार केलो आसत जाल्यार केवळ आज 390 MLA आसात विमेन म्हणजे ओन्ली 9%. आणि ओवरऑल जगभर जर आम्ही पळयलो जर त्याचो रेशियो जाल्यार अमेरिकेक साधारण 27.4% रिप्रेझेंटेशन हे महिलांचे आसा. ऑल ओव्हर वर्ल्ड पळयलें आसत जाल्यार युरोपाक जर पळयलें जाल्यार 32% रिप्रेझेंटेशन हे महिला आसा पार्लिमेंटा भितर. आफ्रिका जर पळयलें जाल्यार 27% आसा. आणि एशिया बाकीच्या सगळ्या हातून जर पळयलें जाल्यार 22% आसा. पॅसिफीक हातून 24.3% आणि दक्षिण आफ्रिका जी आसा 16.2%. म्हणजे ओवरऑल जगभर जर पळयलें जाल्यार आमी आमच्या देशा भितर आमच्यो महिलांच्यो हे जे आसा हें खूब प्रमाण कमी आसा. आनी म्हणून तर एक प्रामाणीक प्रयत्न आशिल्लो की ही संख्या वाडची. म्हणून तर हे विधेयक ही जे विधेयक आशिल्लें हे विधेयक पार्लिमेंटान हाडलें. एखादें कॉन्स्टिट्युशनान जेन्ना अमेंडमेंट करता अशा वेळाचेर 2/3 मेजॉरिटी लागता. ज्या वेळाचेर जी हांवें वेगवेगळी टप्प्यार सांगलें की आमी वेगवेगळी अमेंडमेंटां पास केली पण ह्या अमेंडमेंटाक तांच्यांनी विरोध करपाचें काम केलें. कारण तांकां ह्या देशांतल्यो 50% महिला 50% वोटर किंवा पॉप्युलेशन जें आसा तें महिलांचें आसा. त्यामुळे तांच्यांनी तांचेर अन्याय केल्लो आसा. आनी ह्या गोश्टीचो हांव काँग्रेस पार्टी आनी तांच्या अलायन्स सगळे जे आसा TMC आसत DMK आसत समाजवादी पार्टी आसत काँग्रेस आसत ह्या सगळ्यांचो निशेध करता. आनी आमच्यो देशांतल्यो महिला भगिनी तांकां उगी रावचे ना आनी तांकां हेचो जाप विचारतले. बायलांक विधानसभेत 33% रिझर्वेशन दिवन भाजपा आदर्श निर्माण करतलो काय कितें? रिपोर्टराच्या प्रश्नाचेर गोंयांत हे ठरना दिल्ली पक्ष पावण्यार सगळें कितें ठरता. खासदार सदानंद शेट तानावडेन दिल्ली जाप. देशभरात एक आदर्श निर्माण करतलो काय कितें? महिला विधानसभेत 33% आरक्षण दिवन हो जो टॅक्टिकल प्रश्न आसा पळय तेजेर हांव तूं फाल्यां म्हाका कारण कितें आसा पळय
लिगॅलिटी हे बिल जें आसा ह्या बिलाच्या संदर्भात तुका जर कितें आसा नॉर्मली भारतीय जनता पार्टी आमचे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर जो आसा हो सदांच आमचो प्रयत्न आसा की 33% इन ऑल ओवर पॉलिटिकल आमचे ऑर्गनायझेशन. ह्या वेळाचेर तर खास करून लोकसभेक आमचे 2 सीट आशिल्ले पण आमचे प्रधानमंत्री आनी आमचे वयर थारले की गोंयांक लागून एक महिला रिप्रेझेंटेटिव्ह सावथ गोंयची कॅन्डिडेट ही आमची महिला आशिल्ली आनी त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या वेळाचेर वयर जे कितें ठरतलें त्या भशेन सगळें ठरतात न्ही. कारण हांगा कशें आसा दीस इज नॉट अ गोंयचें डिसिजन. हे जे आसा सीट कोणाक कितले दिवप कोणाक हे हांगा गोंयांत ठरना. विधानसभेतली भाजपची महिलांची आज ती वाढची जर तुवें पळयलें जाल्यार जे रिप्रेझेंटेशन ओवरऑल इन द ओवरऑल स्टेट्स आनी हातूंत जर पळयलें जाल्यार भाजपाचें चड आसा. हांवें जर जे तुका सांगलें टक्केवारी ताच्या भितर सुद्दां भाजपाचें चड आसा कंपेर्ड टू अदर पॉलिटिकल पार्टी. आनी बाकीच्या पार्टी ज्यो आसा पळय तेंचे केवळ वेगवेगळ्या तुका सांगले विशय की त्यामुळे BJP इज ऑलवेज अपर सायडाचेर आसता. आय डोंट नो कितें त्या वेळाचेर जें डिसिजन पार्टी कितें घेतली त्या डिसिजन भितर तिकीट्स कितले आनी कोणाक हें हांव डिसायड करूं शकना. पार्टी लोकल लेवल जायना न्ही. विधेयकावटेन 298 तर विरोधात 230 मतां पडली. लोकसभेत एकूण 528 वांगड्यांनी मतदान केलें. हे विधेयक पास जावपाक 2/3 भोवमताची गरज आसली. हे विधेयक बायलां खातीर हाडूकच नासलें. लोकांची ती एक फटवणूक आसली. विधेयकाच्या नांवान भारताचो वेंचणूक नक्षो बदलपाचो यत्न चल्ला. 2023 ते 1 मतान पास जाल्लें तेन्नाच कित्याक चालीक लायलें ना हो विरोधकांचो युक्तिवाद. बिलाचेर भाजपाची बायल आमदार डिलायला लोबोचें म्हणणें आयकात. हे अमेंडमेंट वेग्यान हाडले कित्याक 2029 ताजें इम्प्लिमेंटेशन जावचें म्हणून. 2029 जेन्ना लोकसभा इलेक्शन आसतलें ताका लागून. बट काँग्रेस एंड their allies didn't want it to happen. We women from our country, we comprise of 50% population of this country, and we आमचो प्रायम मिनिस्टर बायलां खातीर आमच्या बायलां खातीर मोठो स्टेप फॉरवर्ड घेतलो. एंड सगळ्यांची अपेक्षा आसली आमची बायलांची की हे बिल पास जातले, द अमेंडमेंट पास जातले. बट वॉज अ सॅड डे ऑन 17 एप्रिल दॅट इट डीड नॉट पास. काँग्रेस आनी अलायन्स तेजो ऑपोज करून केला आनी आमी सगळीं भारतभर महिला हेजो निशेध करतात. असोळडे वाठारांत वाडत्या अपघाताक लागून लोकांनी चिंता उक्तायल्या. दत्तराज देसाय आनी सरपंच कस्टोडियो फेर्नांडिसान केपें उपजिल्ल्याधिकाऱ्याक त्या संबंधात निवेदन दिलां. असोल्डा वाठारांत अपघातांचें प्रमाण वाडलां. लोक चिंता उक्तावपाक लागल्यात. निकतेच जाल्ले ग्रामसभेतय हो विशय चर्चेक येयलो. त्या उपरांत लोकांनी उपजिल्लोधिकाऱ्याक निवेदन भेटयलें. कांय सुवातांनी स्पीड ब्रेकर घालचे अशेंय मागलां. आमचे गेले त्या आयताराक आसोळडा पंचायतीक ग्रामसभा जाली आनी ग्रामसभेंत लोकांनी एक रेजोल्युशन पास करून घेतलें की जे आमचे आसोळडा टू शेलवण हो आमचे डिस्ट्रिक्ट रोडाक खुबशे एक्सिडेंट जाता आनी तेतून एक फावटी एक फेटल एक्सिडेंट जावन आमगे यूथ आमचो एक्सपायर्ड जालो. ताका लागून ते सामके नाराज जावन एक रेजोल्युशन केल्लें. तें आयज आमी डेप्युटी कलेक्टर ऑफ केपें हाका आमी सबमीट केल्लें आसा आनी आमी डेप्युटी कलेक्टर आमकां एश्युरन्स दिला की विदीन ताबडतोब जो आपूण एक इन्स्पेक्शन करतलो थ्रू PWD इंजिनियर आनी आमचे ट्रॅफिक सेला घेवन आनी आपूण एश्युरन्स दिला तेणें करून दितलो म्हणून. सो आता पहिला त्याचे पयलीं कितलेशे एक्सिडेंट जाले आसा तो खरीच गरज आसलेली त्या स्पीड ब्रेकराची. खरी गरज आसली कित्याक तो रोड आमचो स्ट्रेट रोड एक 5-3 किलोमिटर स्ट्रेट रोड आसा आनी तो बरो ब्रॉड आसा आनी ताका लागून हे भुरगे यूथ आहा ते ताका स्पीड मारता ओवर स्पीड आनी ते स्पीड मारपाक येता ताकाय लागून जाता आनी लोक बेगीन वचपाक जाय म्हणून ती 100 स्पीड मारून वयता दिसता म्हाका दिसता. आनी थिंगा जंक्शन आसा जावं एक चर्च स्कूल आहा पंचायत आहा थिंगा पळयनासतना ते वयता. ताका लागून आमकां कितें जाल्लो की थिंगा एक्सिडेंट जावची न्हू म्हणून. आनी आमी हे आमदाराक सुद्दां आमी सांगलें आसा. आमदार सुद्दां हो रोड जावं डिवायडर पोलेन करूंक सोदता कित्याक तेवूय आमकां तेणें सांगलें आसा. असोळडे रोड कितें आसा जाणा तो रोड रुंद आसा आनी तो बंपी रोड. बंपी म्हळ्यार कितें
ही स्पीड मारल्यार पसून ती स्पीड कंट्रोल जायना, फूल बंब 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 वता तेजेर. सो तेका लागून ती स्पीड ब्रेकर घालपाक मेळना. मेन म्हणल्यार तो MDR. सो थंय रंबलर घालपाचें आमी एक पयर रिझोल्युशन घेतलें पंचायती आयतारा. एक्चुअली त्या दीस आमगेले भाव तो उत्पला एक्सिडेंट जावन जेन्ना तो एक्सपायर जालो तेजे दुसरे दीस आमी ती गाडी एक्सिडेंटात जी इन्वॉल्व आशिल्ली ती गाडी लोकांनी हालोवपाक दिवना. जेन्ना म्हणल्यार तो गाडये ड्रायव्हर आसा तो अरेस्ट जाता तेन्ना म्हणल्यार आमी ती गाडी हालोवपाक दिवना. पूण मागीर आमकां पुलिसान सांगलें की रातचो तो अरेस्ट केलो म्हणून. सो त्याच दीस हांवें स्टेटमेंट दिल्लो की 17 तारीख म्हणल्यार ते रंबलर घालचे म्हणून. पूण मागीर हांवें फायंड आउट केलें, PWD येवन हांगा थंय वचून फायंड आउट केलें की तो रंबलर घालपाक जाय जाल्यार तेका एक प्रोसेस आसता. सो आमी कितें केलें, नेक्स्ट जी ग्रामसभा आशिल्ली ती रेझोल्युशन घेवन रेझोल्युशना आमी 4 कडेन आमी पॉयंट व्हेरीफाय केले. बाबा हांगा रंबलर जाय. थंय कशें आसा, थंय टी इंटरसेक्शनां आसा, मागीर क्रॉस रोड आसा, आमचें कॉपेल आसा, आमगेले अवर लेडी ऑफ पेटी, मागीर मुखार वाड्याचेर एक जंक्शन आसा. आनी ती लोक एक्सिडेंट जावन ह्या 5 वर्सां खूब लोक मेल्या. सो हें परत अशें जावचें न्ही आनी तो रस्तो एक सेफ जावचो हाका लागून आमी मुवमेंट केला. आनी आमकां डेप्युटी कलेक्टरान आमचो कार्यकार सरांनी आमकां एश्युरन्स दिला की जाता तितले बेगीन तो PWD फॉरवर्ड करून ट्रॅफिकाकूय सांगून इन्स्पेक्शन करून पावसा पयलीं आमकां ती रंबलर घालून दितलो. कळंगुटे पंचायतीन 32,97,73,211 बजेट पास केला. ग्रामसभेत ह्या अर्थसंकल्पाक मान्यताय मेळयली. बजेटात लोकांचेर कसलोच नवो कर थापूंक ना अशें सरपंच जोसेफ सिक्वेरान सांगलें. शिक्षण, गावाची नितळसाण, कोयर व्यवस्थापन, उदरगतीची कामां, तळागाळातल्या लोकांक लाव करून दिवपी कल्याणकारी येवजण्यांचेर भर दिला अशें सरपंच जोसेफ सिक्वेरान सांगलें. वास्तववादी बजेट अशा उतरांनी सरपंचान अर्थसंकल्पाची तोखणाय केल्या. आयज ग्रामसभा आशिल्ली आमची. द सब्जेक्ट मॅटर वॉज टू प्लेस the budget for the financial year 2026-27 for discussion and necessary approval. The budget which we presented is 32 crores 97 lakhs 73,211 rupees. So हो आमचो this year budget आणि ह्या बजेटाक थोडे डिस्कशन असले, थोड्यांनी सजेशन दिले आणि ते हितून आमचो आता बजेट एप्रूव जाल्लो आसा. सो त्या पासत हो बजेट इट इज अ रियलिस्टीक बजेट. आमच्या लोकांचो बजेट केला आमी टॅक्सां आनी कांय वाडोवंक ना. बिकॉज लास्ट 2 years और लास्ट 3 years आमी टॅक्सां वाडयलेली आसली ती तशीच आसा आनी ह्या पासून ही फावटी वाडोवंक ना. पूण आमकां जो कितें इनकम येवपाचो आसा आउटस्टँडींग तेजेर बेस्ड ऑन दॅट आनी कितें आसा तेजेर आमी हो बजेट केल्लो आसा. आमच्या बजेटान जे आमी कामां घेतलेलीं आसा ती ग्रांट गार्बेजीचे, सेकेंड वर्क्स, डेव्हलपमेंट वर्क्स. तुमी खूब पळयता आसतले आमच्या गांवांत आमी खूब डेव्हलपमेंट चालू केल्लो आसा आनी एकलोच करिना, सगळे वॉर्ड मेंबर एका वॉर्डान कसलो ना जाल्यार कसलो डेव्हलपमेंट चालू आसा. सो आमी कितें करता की वी आर हियर टू फॉर डेव्हलपमेंट इन द विलेज. आनी इतली डेव्हलपमेंट जालेली आसा की फर्स्ट टायम म्हाज्या टेन्युराक तरी फर्स्ट टायम की इतलो डेव्हलपमेंट हांवें केन्नाच पळोवंक नासलो. आनी इतले एप्रुवल्स आमकां फ्रॉम डायरेक्टर ऑफ पंचायत, डायरेक्ट BDO हे सगळे एप्रुवल इतले केन्नाच येवंक नासले. पूण हे फावटी खूब डेव्हलपमेंट जाला आनी डेव्हलपमेंट आमी करतोच आसा. सेकेंड थिंग आनीक बऱ्यापैकी ह्या मिटिंगेन लोक उपस्थित रावले आनीक डिस्कशन करून हो बजेट आयचो जो बजेट प्लेस केल्लो तो एप्रूव केल्लो आसा. ओपनिंग बॅलन्स 7,75,05,011 ह्या बॅलन्स घेवन आमी हो बजेट सुरवात केली. आनी ह्या वर्साचें जें इनकम आसा तें येतलें अशें धरलां आमी 25,22,68,200 out of which we are going to spend this year 23,02,85,000 and there are some last outstanding bills which are going to pay this year. We kept for that 4 crores. Means total budget of this year ह्या वर्साचें जें एकूण बजेट आसा तें 97,73,211 ह्या बजेटाक आमी जे इंट्रस्ट दिला चड स्ट्रेस केला ते एज्युकेशन, जे सॅनिटेशन, गार्बेज हे सगळे कन्सिडरेशनाक घेतला. आनी
जे डेव्हलपमेंटल वर्क आसा त्याचेर आमी ज्यो वेलफेअर स्किमी आसा ह्याचेर आमी चड भर दिला. सरपंचाचें म्हणणें आशिल्लें की ह्या वर्साक लोकांक चडश्यो जे फॅसिलिटीज आसा त्यो सोंप्यो जावच्यो ताचे खातीर जे वेलफेअर स्कीम आसा त्यो आमी लोकांक दिवपाच्यो ठरयला. ज्यो दीत आयला तश्योच कंटिन्यू करपाच्यो आनीक एडिशनल आमी दिवपाच्यो थारायला. आनी आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.